रांगणा किल्ल्यावर अशी अनेक ठिकाणं आहेत जी आजही 90% ट्रेकर्सना माहीत नाहीत। आज आपण पाहणार आहोत रांगणाच्या प्रत्येक दगडात दडलेला इतिहास, गुप्त वाटा आणि थरारक वास्तू। सह्याद्रीच्या दाट जंगलात लपलेला, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर उभा असलेला प्रसिद्ध गड म्हणून ओळखला जाणारा रांगणा किल्ला। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराज, जय जिजाऊ। आता आपण आलोय रांगणा किल्ल्याच्या थोडंसं पाठीमागे आहे आपण। आता आपण जो मेन उंबरा होता त्या उंबऱ्यापासून आतमध्ये आलेला आहे। तर हा एकमेव असा किल्ला आहे की जिथं आपण एका डोंगरावरून खाली उतरून जातोय आणि नंतर आपल्याला किल्ला दिसायला चालू होतोय। आता ज्या ठिकाणी आपण उभारलो इथं पूर्णपणे वरच्या बाजूला बघितलं तर पूर्णपणे डोंगर आहेत। आपल्याला पहिला उंबरा लागला, उंबऱ्यापासून आपण परत एक अर्धा किलोमीटरचा चालत ट्रेक केलेला आहे आणि ट्रेक नंतर आपण ह्या ठिकाणी पोहोचले। किल्ल्याची रचना अशा पद्धतीने केलेली आहे, जोपर्यंत आपण इथून खाली जात नाही तोपर्यंत तो किल्ला समोरून दिसणं शक्य नाही। इथून पलीकडच्या बाजून पण एक कडा आहे आणि ह्या साईडनं पण एक कडा आहे। तर हा पूर्णपणे मधला जो भाग होता तो पूर्णपणे एक भिंत घालून बंद केलेला आहे। तो डोंगर उतरलाय आपण, तर त्याच्यानंतर लागलेच आपल्याला जसं उतरलो तिथून हे छोटंसं मंदिर एक आहे। ह्याचं जर मंदिराचं बांधकाम वगैरे बघितलं आपण तर हे पूर्वीच्या काळातलंच बांधकाम आहे। त्यावेळेचे चिरे वगैरे वापरलेले आहेत। याच्या आतमध्ये 2 देवीच्या मूर्त्या आहेत, एक गणपती आहे आणि एक शंकराची महादेवाची एक पिंड आहे। आता आपण त्या मंदिरापासून जरा पुढे आल्यानंतर त्या साईडला बघितलं तर पूर्णपणे खाली खोल दरी आहे। पूर्ण किल्ल्याचा भाग असा तिथपर्यंत लागलेला आहे आणि किल्ल्याचा जो काठ होता पूर्ण तो तासून केलेला आहे। समोरचा डोंगर दिसतोय, तिथून कोकणात जायला शिडीची पाच म्हणून एक छोटीशी पायवाट आहे, तिथं थोडाफार पण घरं दिसत आहे। पूर्णपणे कोकण आहे तिथं। हा किल्ला शिलाहार राजा भोज दुसरा याने 12व्या शतकात बांधल्याचं मानलं जातं। यानंतर हा किल्ला यादवांच्या ताब्यात गेला। अफजल खानाचा वध केल्यानंतर 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण कोकण आणि कोल्हापूर भागातील मोक्याचा असणारा रांगणा किल्ला पहिल्यांदा जिंकून स्वराज्यात आणला। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथील मुघलांच्या नजरकैदेत अडकले होते तेव्हा याच काळात विजापूरकरांनी पुन्हा उचल खाल्ली होती। महाराजांच्या अनुपस्थितीत राजमाता जिजाऊ मासाहेबांनी स्वतः विशेष मोहीम आखून 15 ऑगस्ट 1666 रोजी रांगणा किल्ला पुन्हा जिंकून घेतला। रांगणा किल्ल्याची सफर इथेच संपत नाही, कारण या गडावर अजूनही अनेक दरवाजे, गुप्त वाटा, दुर्मिळ वास्तू आणि इतिहासाची असंख्य रहस्य दडलेली आहेत। एका रीलमध्ये संपूर्ण रांगणा दाखवणं अशक्य आहे, म्हणूनच रांगणा किल्ल्याचा पुढचा भाग लवकरच घेऊन येतोय, कारण रांगणा अजून संपलेला नाही। खरा रांगणा तर अजून बाकी आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।